कालिदास कोळंबकरांनी आताच शपथ घेतली। आपण ते साम टीव्हीवर त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहिली आहे। पुढील 3 दिवस विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे आणि त्यासाठीच हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांना शपथ देण्यात आली आहे। आपण पाहतोय राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं स्वागतही आता कालिदास कोळंबकर यांनी केलं आहे। काही क्षणापूर्वी त्यांचंही स्वागत करण्यात आलं होतं आणि आता पाहतो त्यांना शुभेच्छा देऊन त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचंही स्वागत कालिदास कोळंबकर यांनी केलंय। पुढचे 3 दिवस हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की निवडून आलेल्या 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे। त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन उद्यापासून 3 दिवस असणार आहे। तर राजभवनामध्ये आताच आपण पाहिलं अत्यंत महत्त्वाची घटना घडली आहे। भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची आता त्यांनी शपथ घेतलेली आहे। हंगामी अध्यक्ष म्हणून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांना शपथ देण्यात आली आहे। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। त्यांचं स्वागत कालिदास कोळंबकर यांनी केलं आणि आता कालिदास कोळंबकर यांना उपस्थितांनी शुभेच्छाही दिल्यात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।